लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या शिवसेना प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आपल्यासोबत आहे। तर काय सांगाल, आपण तब्बल 8 जागा आणि नगराध्यक्ष पदाचे देखील उमेदवार आपण विजय केला, काय सांगाल? मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली। प्रथमतः मी मोहोळमधील सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्यानं। खरं तर हा सत्तेचा विजय झाला, माझ्या सर्वसामान्य मतदार बंधू भगिनीचा विजय झाला। खरं तर या ठिकाणी धनशक्तीचं काही चाललं नाही, शेवटी सर्वसामान्याचा विजय झाला। सर्वसामान्य मतदार बंधू भगिनीचा आशीर्वाद या ठिकाणी रमेशजी बारसकर यांना लाभला। खरं तर मी एक जिल्हाप्रमुख या नात्यानं सांगतो, या ठिकाणी मोहोळमधला नगराध्यक्ष रमेश बारसकर साहेबांनी या ठिकाणी अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेब यांना मोहोळची नगरपंचायत गिफ्ट दिली म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी राजाभाऊ खरे असतील, उमेशदादा पाटील असतील, पिप्टोप्पा असतील, या ठिकाणी जिल्हाप्रमुख मी असेल, या ठिकाणी व आमचे सर्व पदाधिकारी असतील। खरं तर रमेशजी बारसकर यांच्या पाठीमागं ताकदीनं या ठिकाणी उभा राहिले। खरं तर रमेशजी बारसकर यांचं करावं एवढं कौतुक कमी आहे, कारण का तर त्यांनी शब्द दिलता एकनाथजी शिंदे साहेबांना, साहेब या ठिकाणचा नगराध्यक्ष हा धनुष्यबाणाचा करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी प्रवेश करून त्यांनी या ठिकाणी अतिशय जोमानं शिवसेना वाढवली आणि ती खरं तर तळागाळातील शिवसैनिकांचा हा विजय आहे म्हणलं तर वापरतो। आणि मगाशीच बरेचसे आणि एकनाथ शिंदेचे देखील मेसेज देखील आपल्याला अभिनंदन शुभेच्छा। या ठिकाणी 100% मला देखील या ठिकाणी बरेच शेटगाववाल्यांचा फोन झाला, प्रतापजी सरनाईक साहेबांचा झाला, साहेबांचा देखील त्या ठिकाणी निरोप आला आणि संजय मोरे साहेबांचा निरोप आला, संपर्क प्रमुख संजय कदम साहेबांचा या ठिकाणी कॉल आला। खरं तर अभिनंदनाचा वर्षाव या ठिकाणी होतोय। खरं तर हे कष्ट रमेशजी बारसकर यांचं आहे, तळागाळात काम केलेलं, आतापर्यंतच्या तळागाळातील जनतेने या ठिकाणी विजय दिला। खरं तर या मोहोळ शहरातील सर्व माझ्या माता भगिनी असतील, लाडक्या बहिणी असतील, एकनाथ शिंदे साहेबाच्या व लाडके भाव असतील, यांचा विजय म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। आणि हा विजय मी या ठिकाणी मोहोळ शहरवासियाच्या सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना हा विजय अर्पित करतो। हेच यश येणार आहे जिल्हा थोडं 100% असंच यश या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये येईल। राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही झेडपी असेल, पंचायत समिती असेल लढतोय। या ठिकाणी उमेशदादा पाटील असतील, रमेश बारसकर असतील, पिप्टोप्पा देशमुख असतील, असंच एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही लढतोय। तर हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीवर देखील आपल्या शिंदे गटाचा परवा खडकणार असं देखील आपल्यासाठी। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा